जिचा खून केला म्हणून 1.5 वर्ष तुरुंगाची हवा खाल्ली, बाहेर येऊन तीच डोळ्यासमोर उभी राहिली. होय, अगदी एखाद्या बॉलिवूड सिनेमाला सुद्धा लाजवेल अशी ही स्टोरी आहे. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यामध्ये 5 वर्षांपूर्वी घडलेल्या एका कथित हत्येच्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीला त्याच्याच बायकोच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेली होती. यात जवळपास 1.5 वर्ष त्या व्यक्तीनं तुरुंगात शिक्षा भोगली. दुसरीकडे ज्या बायकोची हत्या केली म्हणून तो व्यक्ती शिक्षा भोगत होता, ती बायको तिच्या बॉयफ्रेंड सोबत एका हॉटेलमध्ये सापडली, जे बघून सगळेच अचंबित झालेले होते. नेमकं काय घडलं सांगते. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. साधारण 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याचं झालं असं, कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यामध्ये बसवनहल्ली हे गाव आहे. या गावातल्या आदिवासी समाजातील सुरेश नावाच्या व्यक्तीने मल्लिगे नावाच्या महिलेशी लग्न केलेलं होतं. पुढे या जोडप्याला 2 मुलं सुद्धा झाली. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक नोव्हेंबर 2020 मध्ये सुरेशची बायको मल्लिगे अचानक गायब झाली. आता आपली बायको बेपत्ता झालीये म्हणून सगळीकडे आजूबाजूला शोधाशोध सुरू झाली. काही दिवस हीच शोध मोहीम सुरू राहिली, पण मल्लिगे काही केल्या सापडतच नव्हती. शेवटी सुरेशने कुशलनगर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये माझी बायको मल्लिगे बेपत्ता आहे अशी तक्रार दिली. सुरेशच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुद्धा अनेक दिवस मल्लिगे हिचा शोध सुरूच ठेवला, पण मल्लिगे पोलिसांच्या सुद्धा हाती लागत नव्हती. या सगळ्यामध्ये सुरेशला मल्लिगे हिचं गणेश नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचं माहित होतं आणि त्यामुळे ती गणेश बरोबरच पळून गेली असावी असं तो पोलिसांना सुद्धा सांगत होता. पोलिसांनी त्यांचा शोध सुरूच ठेवला. यात साधारण 9 महिने गेले. 9 महिन्यानंतर पोलिसांना एक अज्ञात मृतदेह सापडला. हा मृतदेह मल्लिगेचाच आहे असं पोलिसांनी सुरेशकडून मान्य करवून घेतला. पोलिसांनी सुरेशला मृत महिलेची साडी आणि चप्पल दाखवून हे तुझ्याच बायकोचे आहेत का अशी विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी तू खुनी आहेस, तू खून केलेला आहे हे मान्य कर असा दबाव सुरेशवरती टाकायला सुरुवात केली. यामध्ये 2021 मध्ये सुरेश विरुद्ध बेट्टाडपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची रवानगी तुरुंगामध्ये करण्यात आली. पुढे तुरुंगात असलेल्या सुरेशने त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी न्याय मिळवायचा असं ठरवलं आणि वकिलांमार्फत न्याय मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू केले. आता वकिलांनी सुरेशच्या मागणीनंतर मृत महिलेचे आणि मल्लिगेच्या आईच्या रक्ताचे नमुने DNA चाचणीसाठी पाठवले. त्यानंतर जाऊन कुठे हे प्रकरण हळूहळू उलगडायला सुरुवात झाली. DNA रिपोर्टमध्ये हा मृतदेह सुरेशची पत्नी मल्लिगेचा नाही तर भलत्याच महिलेचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सुरेशला तुरुंगातून सोडून दिलं. सुरेश बाहेर आला आणि बाहेर येऊन बघतोय तर त्याची बायको मल्लिगे ही तिच्या बॉयफ्रेंड सोबत एका हॉटेलमध्ये नाश्ता करत होती. हे जेव्हा सुरेश आणि त्याच्या मित्रांना समजलं तेव्हा पोलिसांनी हॉटेल गाठून सुरेशची पत्नी मल्लिगे आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीमध्ये मल्लिगेनं सांगितलं की ती विराजपेठेतील तिशेट्टीगिरी गावामध्ये प्रियकर गणेश सोबत राहत होती. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं होतं. जिची हत्या झाली असं पोलिसांनी त्यांच्या तपासातून सांगितलेलं होतं, त्याच महिलेला कोर्टात हजर केल्यानंतर म्हैसूरच्या न्यायालयानं पोलीस अधिकाऱ्यांवरती चुकीच्या तपासाबद्दल ताशेरे ओढले. आता या प्रकरणी म्हैसूरच्या पोलीस अधीक्षकांना पुन्हा एकदा नव्यानं चौकशी करण्याचे आदेश दिलेले गेलेले आहेत आणि येत्या 17 एप्रिलला या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं दिलेले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पूर्वीचे आरोपपत्र या प्रकरणाशी संबंधित नसल्याचं जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गुरुराज सोमकल्लावार यांनी सांगितलेलं आहे. न्यायाधीशांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या गंभीर चुकांवरती सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. चुकीच्या तपासामुळे आरोपीला त्रास सहन करावा लागला आणि तो 1.5 वर्ष न्यायालयीन कोठडीमध्ये होता असं सुद्धा न्यायालयाने या सगळ्यात म्हटलेलं आहे. पुढे सुरेशच्या वडिलांनी सुद्धा आता पोलिसांवरती खोट्या आरोपांची चौकशी करून कठोरात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे. त्यांच्या मते सुरेशवरती खोटे आरोप लावण्यात आलेले होते, त्याला मारहाण सुद्धा झालेली आहे, त्याला छळ सहन करावा लागलेला आहे आणि त्यासाठी योग्य नुकसान भरपाई सुद्धा मिळायला पाहिजे अशी मागणी आता सुरेशच्या वडिलांनी केलेली आहे. मंडळी, या सगळ्या घटनेमुळे फक्त कर्नाटकातील नाही तर संपूर्ण देशातील तपास प्रक्रियेवरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. चुकीच्या तपासामुळे एक निरपराध व्यक्ती 1.5 वर्ष तुरुंगात राहतो आणि जेव्हा खरं समोर येतं तेव्हा चौकशी अधिकाऱ्यांवरती कुठलीच कारवाई होत नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे आणि त्यामुळेच अशा घटना रोखण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं आणि तपास प्रक्रिया अधिकाधिक विश्वासार्ह आणि वैज्ञानिक पद्धतीने करणं ही सध्या काळाची गरज आहे. आता या सगळ्या घटनेबद्दल, या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.